मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला उमेदवारांना बोलवलं जातं. तर त्या वेळेस जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट जर नसतील किंवा फॉर्म भरताना तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील, तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन होत नाही. सिलेक्शन होताना अडचणी निर्माण होतात. त्यासाठी हा व्हिडिओ बघा. कोणकोणते डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्रे महत्वाचे आहेत ते तुम्हाला समजून येईल. तर बघा, आवश्यक कागदपत्रे कुठे कुठले आहेत? तर फॉर्म भरताना तुमच्याकडे एस-एस-सी मित्रांनो 10वीचं आणि 12वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे. येस, 12वी पात्रता आहे लक्षात घ्या. फक्त बॅट्समनला 10वी. येस, म्हणजे हे दोन्ही उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजेत, सर्टिफिकेट पाहिजेत. त्याचबरोबर मित्रांनो जन्माचा दाखला तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे जन्माचा दाखला म्हणजे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आपण म्हणतो त्याला. येस, शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच त्याला डोमासेल नॅशनॅलिटी म्हणतो, ते पण तुम्ही काढून घ्या. तहसील कार्यालयामध्ये मिळते किंवा माही सेवा केंद्रात गेला तरी तुम्हाला डोमासेल काढून मिळेल. त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा जर तुम्ही तुमची 12वी झाली असेल, तुम्ही कुठे शिकत असाल, दाखला जमा केला असेल तर तिथलं बोनाफाईड महत्वाचं आहे. येस, आता मित्रांनो पुढे जाऊयात. पुढे बघा, ज्याला जातीचा फायदा घ्यायचा आहे म्हणजे कॅटेगरीमध्ये फॉर्म भरणार आहेत, एस-सी, एस-टी, त्याचबरोबर विजे, एन-टी-सी, एन-टी-बी, एन-टी-डी, यातून ओबीसी, एस-सी-बी-सी, ईडब्ल्यू-एस याचा फायदा घेणार आहेत. त्यांच्यासाठी जातीचा दाखला खूप महत्वाचा आहे आणि जातीचे प्रमाणपत्र काढून घेणं खूप गरजेचं आहे. जात वैधता प्रमाणपत्र मित्रांनो, आता सध्या फॉर्म भरताना जात वैधता प्रमाणपत्राची काही आवश्यकता नाही. पण बाकीचे जे डॉक्युमेंट सांगतोय ते डॉक्युमेंट्स मित्रांनो, फॉर्म भरायची डेट तुम्हाला माहिती आहे 30 नोव्हेंबर 2025 आहे. तर त्या तारखेच्या अगोदरचे कुठले डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि सांगतोय. जात वैधता प्रमाणपत्र हे नंतर काढलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम त्याचा येत नाही. संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSCIT हे सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही नंतर दिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. तरी पण मित्रांनो काढून ठेवलेलं कधीही चांगलं आहे. यस, पुढे बघा, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. आता हे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ओपन आणि SC-ST ला सोडून बाकी सर्वांना लागतं. नॉन क्रिमिलियर इथे दिलेलं आहे बघा. विजा भटकीचा भज ब भज क भज ड भीमाप्र इतर मागासवर्गीय SC-BC म्हणजेच विजे, परत NT, NTB, NTC, NTD, ठीक आहे, या पद्धतीने लक्षात ठेवा. ओबीसी, ईडब्ल्यूएस, SC-BC या प्रवर्गातील जे पुरुष आहेत आणि महिला आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे नॉन क्रिमिनल असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. ओके, पुढे चला. आता मित्रांनो, आता फक्त माजी सैनिकांसाठी, माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र आवश्यक आहे. गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र. आता गृहरक्षक हा देतो म्हणजे होमगार्ड वगैरे त्याचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ते सर्टिफिकेट हवं आहे. येस, बाकी कोणाला काही गरज नाही त्या सर्टिफिकेटची. जे आवश्यक होतं तुम्हाला अगोदर सांगितलं आहे सर्वांसाठी कॉमन. आता जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी फक्त हे सर्टिफिकेट. गृहरक्षक दलाकरिता त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्याला प्रकल्पग्रस्ताचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र. ज्याला भूकंपग्रस्ताचे म्हणजे भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र याचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र. हे कुणाला पण मिळत नाही. प्रकल्पग्रस्त असतील त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळतं. भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र भूकंपग्रस्तात जे मोडत असतील त्यांच्यासाठी ते प्रमाणपत्र आहे. आता पोलिसांचे पाल्य प्रमाणपत्र, ज्यांना पोलिसांचा पाल्य म्हणून फॉर्म भरायचा आहे आणि त्या कॅटेगरीचा फायदा घ्यायचा आहे तर त्यांनी पोलीस पाल्य प्रमाणपत्र सादर करावं लागतं. येस, अनाथ, आता जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथाबाबतचे प्रमाणपत्र लागतं, सर्वांसाठी नाही. अनाथ असाल तर. अंशकालीन प्रमाणपत्र म्हणजे कुठे तर तुम्ही सेवा वगैरे दिले असेल 6 महिने वर्ष सरकारी खात्यामध्ये कुठे, त्याचं अंशकालीन प्रमाणपत्र तुम्हाला ते आवश्यक लागतं. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र कोणासाठी? ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आता ईडब्ल्यूएस ज्यांच्याकडे आहे सर्टिफिकेट त्यांच्यासाठी, सर्वांसाठी काही आवश्यकता नाहीये. येस, SC-BC, EWS जे ओपन मध्ये होती त्यांच्यासाठी काही ठराविक कॅटेगरीसाठी ती EWS प्रमाणपत्र दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. SC-BC प्रमाणपत्र तुम्हाला माहिती आहे आता मराठा होते त्यांचे आहेत किंवा इतर असतील काही, त्याच्यासाठी SC-BC प्रमाणपत्र आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर NCC येस प्रमाणपत्र
ज्यांनी एनसीसी केलेला आहे कॉलेजला, शाळेमध्ये कधी सी सर्टिफिकेट वगैरे त्यांच्याकडे असेल काही, तर ते एनसी सर्टिफिकेट त्यांच्याकडे त्याचा फायदा घेण्यासाठी त्यांच्याकडे ते असणं आवश्यक आहे, ते सादर करणं आवश्यक आहे. जर तुम्ही देत असाल फॉर्म भरताना, जर तुम्ही सांगत असाल माझ्याकडे प्रकल्प फॉर्म आहे, तर तुम्ही ते सादर करणं आवश्यक आहे. नाहीतर तुमचा फॉर्म बाद होऊ शकतो, तुमचं सिलेक्शन होणार नाही, अपात्र तुम्हाला ठरवलं जाऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्यामुळं ज्याचा फायदा घ्यायचा ते सर्टिफिकेट जर असेल तरच द्या, नाहीतर देऊ नका. येस. हां, पुढे मित्रांनो, हां, एवढंच मित्रांनो. अंतिम काय सांगितलं बघा, उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड करण्यापूर्वी तपासण्यात येतील. हे तुमची अंतिम निवड करण्यापूर्वी तुमची तपासली येणार आहे, नाहीतर नसेल तर अपात्र तुम्हाला केलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर ई म्हणजे लाईट मोटर व्हेकल LMV लायसन नसेल तर काढून घ्या. जर तुम्ही समजा आता वाहन चालक या पदासाठी फॉर्म भरताय, तर तुम्हाला लाईट मोटर व्हेकल TR किंवा लाईट मोटर व्हेकल हे तुमच्याकडं यातलं कुठलं तरी एक पाहिजे, लक्षात घ्या. फॉर्म भरत असाल तर, नसेल तर तुम्ही अपात्र होणार, हे लक्षात ठेवा. आणि ते हेवी लायसन आहे ना मित्रांनो, हेवी लायसन तुम्हाला नंतर काढावं लागतं. 5 वर्ष त्याचा कालावधी दिला जातो वाहन चालकासाठी. आणि ज्यांना नॉर्मल फॉर्म भरायचे आहेत, म्हणजे जिल्हा पोलीस शिपाईसाठी वगैरे वगैरे, फक्त वाहन चालक पद सोडून त्यांना फक्त लाईट मोटर व्हेकल ते पण तुम्हाला 2 वर्ष दिलं जातं, नंतर काढू शकता. आता काय असलंच पाहिजे अशी काय आवश्यकता नाही. येस. चालेल मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास कसा करावा, स्मार्ट वर्क करून 100% सिलेक्शन कसं मिळवायचं याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला नंबर पण देतो, त्या नंबरवर तुम्ही हे करा, मेसेज करा. 8626095583 या नंबरवर जरी मेसेज केला, पोलीस भरतीचा अभ्यास कसा करावा हा व्हिडिओ द्या, ते तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल. पोलीस भरतीचे बुक लिस्ट, महत्वाची बुक लिस्ट जर पाहिजे असेल तरी मेसेज करा. पोलीस भरतीची महत्वाची पुस्तकांची लिस्ट द्या. येस, दिली नाही. येस. आणि मित्रांनो, ज्यांना कोणाला 100% आपली परफेक्ट तयारी करून रिझल्ट मिळवायचा असेल तर तुम्ही मिशनवरती कॉम्बो बॅच जॉईन करू शकता. बेसिक पासून तुमची तयारी होते. रेकॉर्डेड बॅच आहे, लक्षात घ्या. अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे सर्व तुमचं कव्हर होतं. व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. 500 रुपये मध्ये तुम्हाला हा कोर्स मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो टार्गेट खाकी बॅच जॉईन करायची असेल तर जॉईन करू शकता. यामध्ये लाईव्ह लेक्चर असतात. गणित बुद्धिमत्तावर जास्त भर असतो. याच्यामध्ये अंकगणित ट्रिक्सने, बुद्धिमत्ता ट्रिक्सने, मराठी व्याकरण, परत सामान्य तुमचं कव्हर होतं. आणि 100% सिलेक्शन हवं असेल ही बॅच नक्की जॉईन करा. 999 याची फी आहे. ही बॅच जबरदस्त आहे मित्रांनो. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळतात. 100% परफेक्ट तयारी होती. स्ट्रॅटेजी भरपूर काही तुम्हाला यामध्ये सांगितलं. चालेल मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. 8626095583. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा.